yes, projectile fired horizontally, याचाच अर्थ हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल. फॉर्म्युले लिहून घ्यायचे तुम्ही हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईलची. हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल वह्या आहेत का? हो सर. हो सर. नंबर 1, पोझिशन ऑफ अ प्रोजेक्टाईल. पोझिशन ऑफ प्रोजेक्टाईल म्हणजे काय रे? कोऑर्डिनेट माहित असले पाहिजे. प्रोजेक्टाईल आफ्टर टाइम टी. टाइम टी एक काय एक्स इज इक्वल टू यूटी, कारण ax किती असतो? 0 असतो. त्यामुळे कायनेमॅटिकल इक्वेशन नाही. हॉरिझॉन्टल वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. तर आडवं किती गेला? ux इंटू टी. ux किती? u, म्हणून x बरोबर ut. आणि y काय असतो रे? s इज इक्वल टू ay असतो प्लस g. त्यामुळं s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. वर्टिकल आहे y y y. sy काय? y. uy किती? 0 असतो. 1/2 gt स्क्वेअर. त्यामुळे y किती? 1/2 gt स्क्वेअर. नंबर 2, इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी या टी ची व्हॅल्यू एक्स डिवाइड बाय यू इथं जर ठेवली तर वाय इज इक्वल टू काय रे? जी डिवायडेड बाय 2u स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. ओके. टी ची व्हॅल्यू एक्स बाय यू इथं ठेवायची फक्त. नंबर 3 काय? वेलोसिटी आफ्टर टाइम टी. आफ्टर टाइम टी ax सर तुमचा आवाजच येत नाही. काय? हा डिस्कनेक्ट होऊन परत जॉईन व्हा. माझा स्पीकर चालू आहे. वेलोसिटी आफ्टर टाइम टी ax 0 असल्यामुळं वेलोसिटी बदलत नाही. आफ्टर टाइम टी वेलोसिटी, फायनल वेलोसिटी vx आणि इनिशियल वेलोसिटी ux ही इक्वल राहील. याचा अर्थ vx बरोबर किती? u. vy इज इक्वल टू uy किती रे? 0 at ay. vy इज इक्वल टू 0 प्लस gt. म्हणजे vy बरोबर किती? gt आणि vx बरोबर किती? u. तर फायनल वेलोसिटी v बरोबर काय? vx इंटू आय कॅप प्लस vy इंटू जे कॅप. मॅग्निट्यूड घ्यायचं म्हणलं तर स्क्वेअर रूट ऑफ vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर. बरोबर आहे का? तर v इज इक्वल टू vx स्क्वेअर किती रे? u स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर किती? g स्क्वेअर t स्क्वेअर. बरोबर आहे का? आणि डायरेक्शन काय? डायरेक्शन काय रे? डायरेक्शन कशाने दाखवली आपण? अल्फानी. डायरेक्शन tan इनवर्स ऑफ vy डिवाइड बाय x dx. vy किती? gt आणि vx किती? u. इट इज द डायरेक्शन आणि इट इज द वेलोसिटी. तसं नाही कळलं तरी आपलं vx सेपरेट काढा, vy सेपरेट काढा आणि या फॉर्म्युल्यात ठेवत चला. आणि अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ vx डिवायडेड बाय vy. सॉरी, vy डिवाइड बाय vx याच्यात ठेवा. नंबर 4, टाइम ऑफ फ्लाइट. टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे काय रे? खाली ग्राउंड लेवलला येण्यासाठी समजा मी इथून u एवढ्या वेलोसिटीने फेकला याच्या एवढ्या उंचीवरून, तर त्याला ग्राउंडला येण्यासाठी किती वेळ लागतो? तरी s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. इथून एवढा येण्यासाठी जेवढा टाइम लागतो तेवढाच इथून इथं जाण्यासाठी लागतो, तेवढाच इथून एवढं जाण्यासाठी.
म्हणजे y चा विचार केला तर h uy 0 प्लस 1/2 gt स्क्वेअर, तर t इज इक्वल टू किती 2h डिवाइड बाय g, t स्क्वेअर आहे त्याचं वर्गमूळ घेतलं, t इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 2h डिवाइड बाय g. पाचवा हॉरिझॉन्टल रेंज आपण याला हॉरिझॉन्टल रेंज म्हणलो. किती वेळेत गेला टीच या वेळेत, हा इथून असा टी या वेळेत, याचा अर्थ व्हर्टिकल टी या वेळेत आणि हॉरिझॉन्टल टी सायमल्टेनियसली हा खाली येतो, म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर करत चालतो त्याबरोबर खाली येत राहतो. याचा अर्थ आर इज इक्वल टू ux इंटू टी, तर आर इज इक्वल टू यू टी ची व्हॅल्यू इथं ठेवली u इंटू स्क्वेअर ऑफ 2h डिवाइड बाय g, 2h डिवाइड बाय g. आता मी प्रॉब्लेम घेतो, ते फॉर्म्युले दिलेत, लिहिलेत का फॉर्म्युले तुम्ही? हो सर. See here, example first. Question 1. A plane म्हणजे विमान. Plane is a flying horizontally at height 1000 meter with a velocity 100 meter per second when bomb is released from it. Find number 1 time taken by it to reach ground. Number 2 velocity with which bomb hits the ground. Velocity with which bomb hits the ground. Number 3 the distance of the target. Distance of a target ओके. See here, हे विमान आहे, मला काही चित्र येत नाही रे, हे विमान आहे आपलं, हे या दिशेने चाललंय, ही वेलॉसिटी त्याची u किती दिली 100 मीटर पर सेकंद. किती उंचीवरून उडतंय ते h इज इक्वल टू 1000 मीटर एवढ्या उंचीवरून उडतंय, हे ग्राउंड आहे. आणि या विमानातून हा बॉम्ब टाकला. आता जोपर्यंत हा बॉम्ब आहे, जोपर्यंत बॉम्ब विमानात आहे, विमानाचा वेग आणि बॉम्बचा वेग कसा असेल सेम, बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही बस मध्ये बसलात तर बसचा वेग आणि तुमचा वेग सारखाच असेल ना. मग इथून बॉम्ब फक्त रिलीज केला तर बॉम्ब असा जाईल, हॉरिझॉन्टल प्रोजेक्ट आहे, आणि इथं आदळेल. इथं आदळतानाची तुम्हाला पहिली टाइम विचारलंय खाली येण्यासाठी, एक काय विचारलंय टाइम, दुसरं काय विचारलंय व्हेलॉसिटी. मग हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी vx आणि हा vy. vx किती असतो uच, नो चेंज. vy तुम्हाला काढून घ्यावा लागेल,
आणि त्यावरून व्ही काढावं लागेल. पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर, राईट. किंवा व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ यू स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर टी स्क्वेअर, हेही माहिती आहे आपला. बरोबर आहे का? अरे बरोबर नाही. आणि नंबर 3 व्हेलॉसिटी काढली तर त्याची डायरेक्शनही काढायची, अल्फा बी काढायचा असतोय वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे. आणि नंबर 3 डिस्टन्स विचारलं, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स. इथं टार्गेट आहे, बॉम्ब इथं पडायला पाहिजे, इथं टार्गेट आहे. बॉम्ब इकडं पडला तर त्या बॉम्ब वायाला जाईल. विमानातून, फायटर विमानातून बॉम्ब टाकला तर बरोबर टार्गेट वरती हिट झाला पाहिजे. मग या ग्राउंडच्या या हाईट वरून या पोझिशनला सोडल्यावर बरोबर तो बॉम्ब टार्गेट वरती पडला पाहिजे. तर सोडताना तुमचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे टार्गेटचं डिस्टन्स एक्स विचारलंय. मग आता गिव्हन काय पहा, एच किती 1000 मीटर, 1000 मीटर, यू किती 100 मीटर मीटर पर पर मीटर पर सेकंड, सेकंड, जी घेऊ आपण 10 मीटर पर सेकंड 10 स्क्वेअर, मीटर पर 9.8 असते. तर नंबर 1 टी इज इक्वल टू काय, स्क्वेअर रूट ऑफ 2h डिवाइड बाय जी. फॉर्म्युला डायरेक्ट पाठ आहे. स्क्वेअर रूट 10 ऑफ रूट 2 2 एच किती 1000 डिवाइड बाय जी किती 10, गेट कॅन्सल, सर 10 रूट 2. 10 रूट 2 सेकंड. ओके. हो सर. देन नंबर 2 काय विचारलं रे, याच्या पुढे जर गेलात तर व्ही रूट 2 चं किंमत 1.412 असतंय. 10 ने मल्टिप्लाय केलं 14.12 सेकंद टाइम. नंबर 2 काय विचारलंय, फी व्हेलॉसिटी विचारली. फी बरोबर फी एक्स बरोबर यू, यू बरोबर किती रे, कारण ऍक्सलेशन 0 आहे, 100 मीटर पर सेकंड. फी वाय बरोबर काय, यू वाय प्लस जी टी ए टी ए वाय टी. यू वाय किती 0, जी टी जी किती 10 इंटू टी किती 10 14.12. 10 रूट 2 हा वापरू कॅल्क्युलेशनला. 100 रूट 2 मीटर पर सेकंड, दॅट द व्ही वाय. तर फायनल वेलॉसिटी, टोटल वेलॉसिटी किती, फी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर. फी किती आला तुमचा 100 प्लस 100 रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. फी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 100 स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर 100 स्क्वेअर आणि रूट 2 चा स्क्वेअर 2. याच्यातून कॉमन काय, स्क्वेअर रूट ऑफ 100 स्क्वेअर कॉमन, इथं राहील 1, इथं राहील 2. 100 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 100 इनसाइड द ब्रॅकेट 1 प्लस 2, 100 रूट 3, 100 रूट 3 ची किंमत 1.732. 100 ने मल्टिप्लाय केलं 173.2 मीटर पर सेकंड, दॅट इज द वेलॉसिटी. एवढ्या वेगाने बॉम्ब आदळले. डायरेक्शन काय, अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही वाय डिवाइड बाय व्ही एक्स असते. टॅन इनवर्स ऑफ व्ही वाय किती आला तुमचा 100 रूट 2 डिवायडेड बाय व्ही एक्स किती 100, 100 कॅन्सल, अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ रूट 2. हे असं ठेवलं तरी चालतं. तिसरं विचारलंय एक्स. मग तिसरं काय रे, एक्स जर विचारला असेल तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स एस किती असतो 0, वेग बरोबर अंतर भागिले टाइम. वेग किती हॉरिझॉन्टल यू एक्स कॉन्स्टंट असतोय एक्स बाय टी. तर एक्स इज इक्वल टू यू टी. एक्स इज इक्वल टू यू किती तुमचा 100, टी किती रे 10 रूट 2. सो एक्स इज इक्वल टू 1000 रूट 2, 1000 रूट 2, 1000 इंटू रूट 2 ची किंमत 1.414 असते. याने याला मल्टिप्लाय केलं तर 1414 मीटर. बरोबर आहे.
अरे बरोबर आहे का? हो सर. हो सर. आता तुम्ही सॉल्व करायचं एक. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतोय? फ्रॉम द टॉप ऑफ बिल्डिंग, टॉप ऑफ बिल्डिंग 19.6 meter high, a ball is projected. A ball is projected horizontally. Projected horizontally. Horizontally. After how long? After how long does it strike? Strike. आफ्टर हाऊ लॉंग म्हणजे किती वेळानंतर रे? लॉंग म्हणजे डिस्टन्स काढताना. आफ्टर हाऊ लॉंग डज इट स्ट्राईक, किती वेळानंतर आदळेल? स्ट्राईक द ग्राउंड. क्वेश्चन मार्क. इफ द लाईन joining the point of projection to the point here it hits the ground makes an angle 45 degree with the horizontal. What is the initial velocity of the ball? What is initial velocity of a ball? What is the initial velocity of a ball? सॉल्व करायचं. जमेल? अरे जमेल की नाही? हो सर. हा ट्राय करा, नंतर मी सोडून देतो. ठीक आहे सर, सोडतो. सर वेलोसिटी 9.8 येते. हा करेक्ट आहे. सिआर काय म्हणतो तो? टॉप ऑफ बिल्डिंग. टॉप ऑफ बिल्डिंग म्हणलं तर बिल्डिंग मी उंची काढतो, ही बिल्डिंगची, ही बिल्डिंग आहे आपली, हे ग्राउंड आहे, ही बिल्डिंगची उंची किती दिली आपला? 19.6. h is equal to 19.6 मीटर. आणि हा बॉल आहे, हा बॉल हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीने यू ने फेकला. हे माहित नाही, विचारलंय तुम्हाला. म्हणजे यूएस किती? यू. आणि यूआय किती रे इकडे? 0. कारण हॉरिझॉन्टल फेकलाय, तर तो इथून इथे पडतो असा ग्राउंडला. त्याने विचारलंय व्हॉट इज द टाइम टू रीच द ग्राउंड. त्याबरोबर इथली वेलॉसिटी विचारली, हा व्ही या वेलॉसिटीने जातो, तर हा व्हीएक्स आहे आणि हा व्हीवाय. मग व्हीएक्स किती तुम्हाला इथली विचारली ना? अरे इथली विचारली ना. मग हॉरिझॉन्टलची वेग किती, डायरेक्शन किती? 45 डिग्री. एवढ्या वेलॉसिटीने तो आदळतो, 45 डिग्री अँगल करून.
मग मला सांगा एक काय रे, h इज इक्वल टू काय 1/2 GT स्क्वेअर, तर T इज इक्वल टू 2h डिवाइड बाय G, 2 into 19.6 divided by 9.8, 2 ने भाग जाईल, 9.82 into 2 19.6, T square is equal to 4, तर T is equal to 2 सेकंड. ओके. हो सर. दुसरी गोष्ट त्याने U विचारलाय. नंबर 2 फायनल पॉइंट आहे P, हा जर जॉईन केला तर हॉरिझॉन्टलचे अँगल किती 45 डिग्री. 45, तर या ठिकाणी पहा काय येईल, tan of 45 is equal to Vy divided by Vx, किंवा काय म्हणतो तो, काय म्हणलाय तो, इफ द लाईन जॉइनिंग द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन अँड टू द पॉइंट हिअर इट हिट द ग्राउंड मेक्स द अँगल 45 डिग्री. सॉरी, ही 45 डिग्री अँगल करते. याचा अर्थ आर किती रे, या ठिकाणी रेंज किती 19.6, कारण हा जर 45 असेल तर हा 45, हा 45 असेल तर हा 90, तर ही साइड आणि ही साइड कशी सेम. मग जर या ठिकाणी हा h असेल, हा अँगल 45 असेल, हा 45 असेल, तर हा आर, तर आर बरोबर काय रे, h इज इक्वल टू 19.6 मीटर. मग रेंज बरोबर काय, त्याने काय विचारलं, आर इज इक्वल टू काय असतंय, आर इज इक्वल टू आर बाय टी इज इक्वल टू एवॅक्स आहे. एवॅक्स इज इक्वल टू आर बाय टी. आर बाय टी किती 19.6 डिवायडेड बाय टी किती 2 इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड. बट इनिशियल वेलोसिटी uy किती 0, त्यामुळे v इज u इज इक्वल टू काय रे, u वेक्टर u इज इक्वल टू ux इंटू i कॅप प्लस uy इंटू j कॅप. वेक्टर u इज इक्वल टू ux इंटू i कॅप हा 0, त्यामुळं वेक्टर u इज इक्वल टू ux इंटू i कॅप, तर u इज इक्वल टू ux. सो u इज इक्वल टू ux किती आला तुमचा 9.8 मीटर पर सेकंड. That is the initial velocity. That is the initial velocity. Third example. Third example. मला खूप शॉर्ट मध्ये येतात रे, तुम्हाला समजण्यासाठी सांगावं लागतंय मला ते. क्वेश्चन नंबर 3. A body is a thrown horizontally from top of tower and strikes the ground after 2 seconds. आता टाइम दिला तुम्हाला. at angle 45 degree with the horizontal. Find the height of tower and speed with which body was thrown
stone take G is equal to 9.8 meter per second square. सर हाईट किती येते 20 येते का? हाईट आता G किती वापरायला सांगितला? G तुम्हाला 9.8 वापरायला सांगितला ना? 9.6 height. हाईट काढायची, स्पीड विथ विच U काढायचा आहे. 19. T किती दिला? 2 सेकंद. थीटा दिला 45 डिग्री. अँगल ऑफ प्रोजेक्शन नाहीये, आदळलेला अँगल आहे फाय किंवा थीटा डॅश म्हणून, बरोबर ना? तर तुम्हाला विचारलंय H, त्याबरोबर तुम्हाला विचारलंय U. CR E is equal to काय असतं? स्क्वेअर ऑफ 2H by G. E square is equal to 2H divided by G. तर H is equal to GT square divided by 2. 9.8 into T चा वर्ग 2 square divided by 2. 2 ला 2 cancel. 9.8 into T 19.6. 19.6 मीटर. दुसरी गोष्ट, what is the S? S is equal to काय असते? X is equal to UT असते, बरोबर ना? UXT. तर U is equal to काय रे? UX is equal to U is equal to काय? X by T. But तो काय विचारतोय? थीटा 45 दिलाय, याचा अर्थ H आणि R कसा असेल? सेम R by T. थीटा डॅश 45 डिग्री, याचा अर्थ तो X बरोबर R बरोबर H येईल. कारण काय होणार आहे, इथून तो U प्रोजेक्टाईल केला आणि हा समजा असा आदळला तर हा वेग असेल, हा 45 डिग्री असेल. याचा अर्थ इकडला रिझल्टंट व्हेलॉसिटी ही 45 असेल. तर हा 45 तर हा 45 होईल. या ठिकाणी पहा 9/2 येते. 9.8 का? हा असा आदळला ना, अरे असा आदळला ना. हो सर. हा काय Vx, हे काय Vy. मग याचा फायनल व्हेलॉसिटी काढली ही Vy, दॅट इज द V फायनल व्हेलॉसिटी. याने हॉरिझॉन्टल से अँगल केला 45 डिग्री. मी असा जॉईन केला सर 9. हा 45 तर अपोजिट 45. मग मला सांगा हा किती? 45. हा किती? 90 डिग्री. हा H, तर हा R आहे. मग मला सांगा काय म्हणतात त्याला? कसला ट्रायंगल म्हणतात रे? बेसचे अँगल सेम असतील तर त्याला काय म्हणतात? आयसोसेल ट्रायंगल ना? हो सर. हो सर. मराठीत म्हणतात समद्विभुज, म्हणजे दोन भुजा सारखे असतात आणि पायालगतचे अँगल सेम असतात. आयसोसेल ट्रायंगल आहे हा. याचा अर्थ H बरोबर काय? R. आणि म्हणून मी H बरोबर R घेतलं. X बरोबर R, X बरोबर R, तर H बरोबर R. तर U बरोबर काय रे? R by T. R च्या ठिकाणी H by T. So 9.8 ना. H किती? 19.6. T किती? 2. That is 9.8 मीटर पर सेकंड. ओके. हे H बरोबर R का घ्यायचं तर ते तुम्हाला कळलं पाहिजे. अँगल 45 सेम आहे त्याच्यामुळे. हा पण पहिल्या याच्यात अँगल जॉईन केलेल्या लाईनने केलता आणि इथं व्हेलॉसिटीने तो आदळतोय. त्याची व्हेलॉसिटी ही रिझल्टंट आहे. ही व्हेलॉसिटी किती वेगाने आदळतो? V. हॉरिझॉन्टलची किती अँगल करून आदळतो? तर 45. मग अपोजिट अँगल घेतोय मी. कळलं का? अरे समजलं की नाही? हो सर. आता तुम्ही सॉल्व्ह करायचे. आता तुम्ही सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4.
क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतोय, 2 balls सॉरी 2 tall buildings, balls नाही, 2 tall buildings, 2 बिल्डिंग आहेत, उंच आहेत त्या. 2 tall buildings are situated 200 meter apart. 2 बिल्डिंग मधलं अंतर, 2 बिल्डिंग सेपरेट आहेत, त्या दोघींच्या मधलं अंतर 200 मीटर अंतर आहे. with what speed must ball thrown horizontally from window खिडकीतून फेकतोय, विंडो 540 meter above the ground in one building so that it will enter 50 meter above the ground in the other building. Above the ground in the other building. काय म्हणलाय, क्वेश्चन काय विचारलाय पण मला काय कळलं. व्हॉट इज द स्पीड? हा सीआर तुम्हाला सोडायला लावणार आहे. सीआर ही एक बिल्डिंग आहे, आणि ही दुसरी एक बिल्डिंग आहे. हे ग्राउंड आहे. या दोन्ही बिल्डिंग मधलं अंतर किती रे? 200 मीटर दिलंय ना. 200 मीटर. हो सर. समजा ही बिल्डिंग 1 आणि 2 नंबरची बिल्डिंग. 1 नंबरच्या बिल्डिंग ग्राउंड पासून 540 ही खिडकी, हे h इक्वल टू 540 मीटर उंची. इथून या खिडकीतून चिठ्ठी फेकली यू या वेलोसिटी हॉरिझॉन्टल, तर त्याची फेकलेली, त्याची नाही, कुणी असं, त्याने फेकलेली चिठ्ठी दुसऱ्या बिल्डिंगच्या बरोबर त्याला 50 मीटर उंचीवरती असणाऱ्या खिडकीत चिठ्ठी जायला पाहिजे होती. तर ही अशी इथं बरोबर स्ट्राईक झाली, बरोबर खिडकीत गेली. तर त्याने काय विचारलं, हा यू किती असला पाहिजे. मग मला सांगा, आपली डायग्राम काढू. आता आपण प्रोजेक्टाईल काढू. याला मी इमॅजिन करतो या खिडकीत याला, हे किती रे माहित नाही आपल्याला, बरोबर आहे का. तर तुम्हाला काय विचारलंय, हा यू विचारलाय, तुम्हाला टाइम टी काढायचा. मग मला सांगा किती खाली आला रे. हे 50 मीटर आणि हे 540, हे एच किती तुमचा. मग 540 50 490 एवढाच खाली आला ना हा. हो सर. मग ही झाली रेंज. ही रेंज किती, 200 मीटर, बरोबर आहे का. हो सर. मग आर बरोबर किती, यूटी. मग तुम्हाला टाइम काढता येईल ना एच एवढा खाली येण्यासाठी. हो सर. आर इज इक्वल टू यूटी, तर टी किती रे, स्क्वेअर ऑफ 2h बाय जी.
बरोबर आहे का? हो सर. तर आर इंटू हा जी इकडे घेतला स्क्वेअर रूट ऑफ जी डिवायडेड बाय 2h इज इक्वल टू यू. तर यू इज इक्वल टू आर किती 200 इंटू स्क्वेअर रूट ऑफ जी किती 9.8 9.8 divided by 490. बरोबर आहे का? 200 इंटू 9.8 इंटू 2 डेसिमल पॉइंट मी 2 घरं डावीकडे सरकवला निगेटिव्ह साईडला तर हा 100 बाजूला निघेल 10⁻². बरोबर आहे का? या 490 ला डेसिमल पॉइंट मी इथं घेतला 4.9. निगेटिव्हला स्वतःहून सरकवत असाल तर पॉझिटिव्ह बाहेर येत असतो आणि पॉझिटिव्हला जात असाल तर निगेटिव्ह येतं. हे असं केलं 10⁻² मीन्स 100. 200 4.9 ने भाग दिला तर 4.9 गुणिले 2 2 9.8 2 into 100 2 कॅन्सल 200 into 1 चं स्क्वेअर रूट 1 100 चं स्क्वेअर रूट 10 10 10 कॅन्सल तर u इज इक्वल टू 20 मीटर 20 per या second. वेलॉसिटीने थ्रो करावं लागेल. समजलं? हो सर. आता आता तुम्ही सॉल्व्ह करायचं. सोडवताना क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. A stone is a dropped. हे फिजिक्स मध्ये प्रॉब्लेम खूप महत्वाचे मॅक्झिमम प्रॉब्लेमच असतात त्यामुळे समजून घेत जा. थिअरी समजली तर प्रॉब्लेम समजतील, नुसते फॉर्म्युले पाठ करून प्रॉब्लेम सुटत नसतात. ओके ओके प्रथमेश उळे, मी टायमिंगच पाहिलं नाही, सॉरी बरं का. मी इथं लिहून पाठवतो, ज्यांना मॅथचा पिरियड आहे ते जॉईन व्हा मॅथच्या पिरियडला. लिहू केलं तरी चालतंय. आणि मी तुम्हाला जे पीडीएफ पाठवणार आहे त्यातलं होमवर्क म्हणून तुम्ही सॉल्व्ह करा. चालतंय? हो सर. ओके. हो सर. ज्यांचा मॅथचा पिरियड आहे त्यांनी लिहू झालं तरी चालतंय रे. A stone is dropped from the window of a bus moving at 60 km/h. मीटर पर सेकंद मध्ये करायचे त्याचे. If the window is 1.96 meter high, find the distance along the track which the stone moves before striking the ground. म्हणजे आदळण्यापूर्वी किती अंतर कव्हर करेल, म्हणजे आर काढायचा तुम्ही किंवा एक्स काढला तरी चालतो. ओके, आन्सर लिहून देतो तुम्हाला. आन्सर यायला पाहिजे तुमचं 10.54 मीटर. बरोबर आहे का? 10.54 मीटर एवढं सॉल्व्ह करून आणायचं तुम्ही.